आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे गळीत हंगाम 2025-26 सुरू करण्याबाबतचे निवेदन शबरीमाता संघटना तालुका अध्यक्ष दीपक पाडवी व शेतकरी बांधवांनी तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना दिले। त्यांनी निवेदनामध्ये म्हटले की आदिवासी सहकारी साखर कारखाना डोकारे तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार हा सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर द्वारकाधीश साखर कारखाना मर्यादित शेवरे तालुका सटाणा जिल्हा नाशिक यांना देण्यात आलेला आहे। मागील वर्षी गळीत हंगाम सुरू न केल्याने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। यावर्षी सुद्धा सन 2025-26 मध्ये आज पावेतो कारखाना सुरू होणार असे दिसत नाही। ज्या द्वारकाधीश साखर कारखान्याने आदिवासी सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर घेतलाय त्यांना आज पावेतो ऊस उत्पादक शेतकरी यांची सभा घेतलेली नाही। त्यामुळे असे लक्षात येते की द्वारकाधीश साखर कारखान्याचे मालक कारखाना सुरू करण्याच्या मनस्थितीत नाहीत। यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होईल याची सर्वस्वी जबाबदारी ही द्वारकाधीश साखर कारखान्याचे मालक सावंत साहेब यांची राहील। तरी महोदयांना विनंती करण्यात येते की आदिवासी सहकारी साखर कारखाना सन 2025-26 करिता तात्काळ सुरू होण्याबाबत आपल्या स्तरावरून करण्यात यावी याबाबत आपणास विनंती करण्यात येत आहे। अन्यथा आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी तीव्र आंदोलन रास्ता रोको इत्यादी करणे भाग पडणार आहे। त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही द्वारकाधीश साखर कारखान्याची राहील याची कृपया नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले। निवेदनावर शबरीमाता संघटना तालुका अध्यक्ष दीपक पाडवी, उमेश वसावे, अर्जुन नाईक, सुरेश गावित, अर्जुन वसावे, आकाश वसावे, राकेश वसावे, अमीर पाडवी, महेंद्र वसावे, अनिल वसावे, शेखजी गावित, गजेंद्र वसावे, सयाजी वसावे आदींच्या सह्या आहेत। सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर। मुख्य संपादक सुनील गावित। शबरीमाता भिल्ल आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आणि सर्व नवापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबांना जे आपल्या आदिवासी सहकारी साखर कारखाना आहे ते गेल्या वर्षापासून बंद अवस्थेत आहे। या वर्षी सुद्धा आम्हाला काही वाटत नाही की ते कारखाना चालू होईल। यासाठी आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की हे कारखाना आदिवासी सहकारी साखर कारखाना हा कारखाना द्वारकाधीश सहकारी साखर कारखान्याने भाडेतत्वावर घेतला आहे। परंतु गेल्या वर्षी सुद्धा या वर्षी सुद्धा द्वारकाधीश कारखान्याचे जे मालक आहे सावंत साहेब यांनी एकदा सुद्धा सभा घेतलेली नाही, सभासदांना कधी विचारलं नाही आणि अशा परिस्थितीत गेल्या वर्षी सुद्धा शेतकऱ्यांच्या लाखो रुपयाचं नुकसान झालं होतं आणि या वर्षी सुद्धा गुजरातचे कारखाने कवडीच्या भावात आपल्या या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं जे ऊस आहे ते कवडीच्या भावात घेऊन जातात आणि लाखो रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान होतं। याची सर्वोच्च जबाबदारी हे सावंत साहेबांनी घ्यावं, नाहीतर आम्ही सर्व शबरीमाता संघटना आणि सर्व शेतकरी यांनी हे सर्व मिळून आम्ही रास्ता रोको करू किंवा त्यांचे जर या तालुक्यामध्ये त्यांच्या जर तुकड्या टाकल्या ते सुद्धा आम्ही टाकू देणार नाही जोपर्यंत आमचा आदिवासी सहकारी साखर कारखाना चालू करत नाही तोपर्यंत त्यांच्या सुद्धा तुकडी आम्ही चालू होऊ देणार नाही। हे आम्ही स्पष्ट सांगतो आणि सावंत साहेबांना एक विनंती करतो की तुम्ही तात्काळ हे जे प्रकरण आहे हे लवकर हे करावं। चेअरमन साहेबांची मीटिंग घ्यावी, सभासदांची मीटिंग घ्यावी आणि लवकरात लवकर हा कारखाना चालू व्हायला पाहिजे, नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन करू। हे या माध्यमातून आम्ही त्यांना जाहीर आवाहन करतो, कारण याच्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्यास भाग पाडणे हे सावंत साहेबांचं काम आहे। सावंत साहेबांनी स्पष्ट सांगावं की काय कुठे अडचणी येत आहे हे शेतकऱ्यांना न विचारता त्यांनी कारखाना सुरू केला नाही। तर मी शबरीमाता संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्षांच्या वतीने आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे तहसीलदार साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना पण निवेदन देणार आहे, पालकमंत्री साहेबांना निवेदन देणार आहे, सहकार मंत्र्यांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहे की हा कारखाना लवकरात लवकर सुरू करावा।